बातमी पुण्यातून 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेनं हे कृत्य केलंय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरातील ही संतापजनक घटना आहे। गुरांच्या गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले। समस्त ग्रामस्थांकडून नसरापूर बंदची हाक ही देण्यात आलेली आहे। तर गावकऱ्यांनी पुणे सातारा मार्गावर यावेळी रास्ता रोको केला। ग्रामस्थ यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला, ग्रामस्थ आक्रमक झालेले, स्थानिक आमदारांचं स्थानिक नेत्यांचं नेमकं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे? तर काही तांत्रिक कारणास्तव आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। मात्र आपण ज्या पद्धतीने सध्या पाहतोय, 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेनं हे कृत्य केलेलं आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरातील ही संतापजनक घटना समोर आलेली आहे। गुरांच्या गोठ्यात नेऊन या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले। ज्यावेळी हा नराधम या चिमुकलीला घेऊन जात होता त्यावेळची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेली आहे। आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थांकडून नसरापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसाठी हे सगळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले। प्रीतम, कशा पद्धतीनं स्थानिक नेत्यांकडून या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढची पावलं उचलली जात आहेत? आता घटनास्थळी या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांनी भेट दिलेली आहे। गावकऱ्यांशी ते संवाद साधत आहेत आणि संवाद साधताना त्यांनी गावकऱ्यांचा जो आक्रोश देखील पाहिला आणि त्यांनी सर्व परिस्थिती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरती चर्चा केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिलेले आहे की लवकरात लवकर आरोपीला कशा प्रकारे कठोर शिक्षा देण्यात येईल त्या संदर्भात संपूर्णपणे चौकशी लावून एक स्पेशल केस म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं जाईल। संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आहेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे। मात्र गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या आणखीनच तीव्र होताना पाहायला मिळतात, कारण 4 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रकारची मोठी चीड निर्माण झालेली आहे। जो आरोपी आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी आधी या घटनेमध्ये 2 वेळा देखील वेगवेगळ्या व्यक्तींवरती लैंगिक अत्याचार केलेले होते, त्याचे गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याला शिक्षा देखील झाली होती आणि त्यांनी तिसरा देखील गुन्हा केलेला आहे। मात्र त्या गुन्ह्यामध्ये जी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे, 4 वर्षाची आहे। त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना देखील अधिक तीव्र झालेल्या आहेत। आज गावकऱ्यांनी नसरापूर एक खिलाडी या रस्त्यांवरती काळ्या फितीमध्ये मोठा देखील काढलेला आहे। संपूर्ण गाव हे कडकडीत बंद आहे। गावाला लॉकडाऊनचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सर्व चोख खबरदारी घेण्यात आलेली आहे। मात्र गावकऱ्यांची एकच मागणी आहे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षा करू। मात्र स्थानिक प्रशासन असेल आणि संबंधित आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, ते देखील आता हस्तक्षेप करत आहेत की गावकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, त्या व्यक्तीला जी आहे ती फाशीची शिक्षा कशा पद्धतीने होईल यासाठी सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीर बाबी सगळ्या पार पाडू, याच्यामध्ये समिती गठीत करू, त्याच्यामध्ये स्पेशल केस म्हणून ती चालवू आणि फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा घेऊन शिक्षा देण्यात येईल असं आमदारांनी स्थानिक प्रशासनाला आणि इथल्या गावकऱ्यांना आश्वस्त केले आहे। मात्र गावकरी अजूनही ऐकण्याच्या पैकऱ्यामध्ये नाहीयेत। नसरापूर, वेल्हा, राजगड या भागातील वाहतूक कोंडी देखील आता वाढतच चाललेली आहे। अनेक गावांचा सध्या संपर्क तुटलेला आहे, कारण नसरापूर गावच जाम झाल्यामुळे अनेकांची ये जा जी आहे ती थांबली आहे। स्थानिक प्रशासन आहे आणि आमदार आहेत ते गावकऱ्यांची समजूत काढतायत। मात्र गावकऱ्यांची एकच मागणी आहे आणि त्या मागणीवरती ते ठाम आहेत की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षा देऊ। निश्चित प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा, या संदर्भातले अपडेट आम्हाला तुमच्याकडून घ्यायचंच आहे। मात्र जी घटना सध्या आपण पाहतोय नरसापूरमध्ये ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले, आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षा करतो अशी मागणी त्यांनी केली आहे।
भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये अत्यंत खेदजनक प्रकार घडला। एका 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आरोपीने याच्या आधी 2-3 वेळा असं कृत्य केलंय आणि गावकऱ्यांचा देखील आता आक्रोश तेवढाच हा तीव्र वाढत चाललेला आहे। गावकऱ्यांनी आज गाव बंदची हाक पुकारून काळ्या फीत बांधून नसरापूर गाव ते चेलाडी फाटा असा मूकमोर्चा काढलाय आणि या गावाच्या मध्यभागी हे सर्व गावकरी जमून त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि त्याला आमच्या ताब्यात देऊन त्याला फाशी द्या या प्रकारची मागणी केलेली आहे। आणि याच ठिकाणी हे सगळे गावकरी आहेत। काही ठिकाणी काही गावकरी जे होते प्रत्यक्ष स्थळी होते, त्यांनी देखील सगळी घटना पाहिली। ज्या दिवशी म्हणजे जी घटना घडली त्याच्यानंतर तुम्ही काही तासात तिथे मध्ये पोहोचलात, काय परिस्थिती होती? तसं ते आम्ही बालिकेवर अत्याचार झाला हे फार निंदनीय कृत्य झालेले आहे सर। तर त्या आरोपीला त्या घटनेचं कृत्य आम्हाला शब्दात सांगू शकत नाही, एवढं दुःख होऊ नये ना। त्या आरोपीला लवकरात लवकर तातडीने त्याची काहीतरी फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा जे काय असेल ते कायद्याच्या कचऱ्यातून त्याच्यात हे केले पाहिजे, त्याला मोकाट सोडणं कामा नाही। काल तुम्ही आपल्या चिमुकलीला शोधत होतात, काय परिस्थिती होती, कसं रस्त्याने आम्हाला त्या मुलीच्या आजीचं रडणं हे आम्हाला घरून आलं होतं सगळं। आम्ही फार म्हणजे आम्हाला सुचत नव्हतं काय की नंतर हे समोर दिसल्यानंतर प्रकरण आहे असं फार म्हणजे आम्ही शब्दात सांगूच मांडू शकत नाही असं प्रकरण झालं सर। बरोबर। जी मुलगी होती ती 4 वर्षाची, ती आपल्या आजी आजोबांकडे नसरापूर या गावी आली होती। दैनंदिन खेळामध्ये ती तिचं वावरणं होतं, ती सर्वांना परिचित होती। मात्र दुपारनंतर ती मुलगी मिसिंग होती, सापडत नव्हती, म्हणून त्यांनी CCTV तपासले आणि एक नराधम तिला जो म्हणजे सगळं कृत्य केलं तो घेऊन जाताना आढळला। काही संशयित हालचाली आढळल्या आणि नंतर त्याची ओळख पटवून लगेच त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची जेव्हा सगळी हिस्ट्री काढली त्यावेळेस समजलं की हा 2-3 वेळांनी लैंगिक अत्याचार केलेत आणि त्याच्यामध्येच त्याला जेल झालेली आहे। आता हे सर्व प्रकारे तुम्ही आज काळ्या फिती बांधून सगळं आंदोलन करताय, मात्र मागणी पण आहे की त्याला फाशीची शिक्षा द्या। हो, फाशी झालीच पाहिजे, कारण ऑलरेडी जर त्यांनी 2 गुन्हे केलेत आणि 2 गुन्ह्यांमधून जर तो जामिनावर जर सुटत असेल आणि परत जर हा गुन्हा करत असेल तर त्याला फाशी झालीच पाहिजे ना। आमचा न्यायालयावर विश्वास ठेवायचा कसा, कारण ऑलरेडी 2 गुन्हे करून जर त्याला जामीन भेटत असेल आणि तो बाहेर फिरत असेल मग त्याला फाशी झालीच पाहिजे। त्याला त्याची स्वतःची मुलगी कळत नाही, त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये 65 वर्ष आजींवरती पण त्यांनी असा प्रयत्न केला आणि आत्ता ही 3 वर्षाची मुलगी जर तो असं करत असेल तर त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। जर न्यायालय त्याला फाशी देणार नसेल तर त्यांनी आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही आमच्या पद्धतीने काही करायचं ते करू, प्रशासनाने आमच्या गुन्हे दाखल केले तरी चालतील। बरोबर, अगदी न्यायालयावर आमचा पूर्णपणे विश्वास नाही आहे। आता आम्ही कालच्यापासून आंदोलन करतोय, काल झालेलं सगळं इथं कुठलाही मंत्री किंवा कुठलाही खासदार किंवा कुठलाही प्रशासनाचा मोठा माणूस आलेला नाही आहे किंवा कुठल्या आमच्या गावाला कुठलाही सपोर्ट केलेला नाही आहे। आम्ही रात्री पण भरपूर हवे जाम केला, सगळ्या गोष्टी केल्या, फक्त आश्वासन दिली जात आहेत, बाकी त्याच्यावर काही केलं नाही। आमची एकच मागणी आहे, आम्हाला तो आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला आमच्या पद्धतीने काय साजा करायची शिक्षा करायची ते करू। हीच गावकऱ्यांची मागणी आणि प्रत्येक गावातल्या जरी गावकऱ्याला विचारलं, पंचक्रोशीतल्या गावकऱ्याला विचारलं, त्यांची हीच मागणी की त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला आमच्या पद्धतीने शिक्षा करू। कारण अशी शिक्षा करू की जेणेकरून पुढं असं कृत्य करणारा हे तो करू शकणार नाही, इतकी कठोर शिक्षा करू। कारण 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणं म्हणजे किती मानसिकता खालावली गेलेली आहे आणि इतकी निंदनीय कृत्य करून आज तो माणूस मोकाट फिरतोय का पोलिसांच्या ताब्यात आहे की पुन्हा ते सगळं कृत्य करून तो सुटेल असं गावकऱ्यांना विश्वास आहे। कारण 2-3 वेळा त्याने हे कृत्य करून तो सुटलेला आहे, त्याच्यामुळे या गुन्ह्यातून जर तो सुटला तर तो असंच कृत्य करत राहील। त्यामुळे आमच्या ताब्यात द्या। गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी संपूर्ण गावामध्ये पोलीस आलेले आहेत, छावणीचं स्वरूप आलेलं आहे, पण गावकरी हे ऐकण्याच्या मनस्थिती नाही आहेत। तर नरसापूरमध्ये सध्या ग्रामस्थांनी हा मोठा आक्रमक पवित्रा घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। TCS प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। 4ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे। आरोपींना दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग त्याचबरोबर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या आरोपींवरती आज न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाशिकच्या TCS मधील लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज निकाल येणार आहे। गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता। निदा खानला अटकपूर्व जामीन मिळतो का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।
परळीमध्ये सोमवारी मांस विक्री बंद असणार आहे. वैद्यनाथ नगर परिषदेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नगरपालिकेच्या स्थायी समितीकडून एकमतानं ठराव मंजूर करण्यात आलाय. मांस विक्रेत्यांच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेता दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय परळी पालिकेनं घेतलाय. असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरलेली आहे. राज ठाकरेंना परप्रांतीयांनी केलेली शिवीगाळ चुकीची आहे. अशी शिवीगाळ कुणीही कुणालाही करणं चुकीचं आहे. राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. असं कोणालाही शिवीगाळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक नेत्याला त्या व्यक्तीला एक मान असतो, पण कोणीही कोणावर शिवीगाळ करू नये असं मानणाऱ्यापैकी मी आहे. महापौरांकडून नाले सफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी करण्यात आली. चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मध्ये पाहणी केली. पालिका अधिकाऱ्यांना घेऊन मुंबई महापौरांचा पाहणी दौरा होता. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. महापौर ऋतू तावडे यांनी कामाची माहिती घेणं सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. तर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी आज पावसाळापूर्व कामांची पाहणी केलेली आहे. तर पहिल्या पावसात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. यातच महापौरांनी आता या सगळ्या कामांची पाहणी केली आहे. आज बच्चू कडूंची स्वागत यात्रा आहे. अमरावतीतल्या नेहरू मैदानातून स्वागत यात्रा निघणार आहे. महायुतीची एकजूट दर्शवणारी ही स्वागत यात्रा आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर आज बच्चू कडूंची ही स्वागत यात्रा निघेल. अमरावतीतल्या नेहरू मैदानातून ही स्वागत यात्रा निघणार आहे.